पोळवाडी येथील आंबेशेत परिसरातील लागण ऊस, मका तसेच खोडवा ऊस पिके गव्यांच्या कळपाकडून फस्त. गव्यांनी पिकांची केलेली नासधूस पाहून शेतकऱ्याकडून तीव्र संताप. पन्हाळा तालुक्यातील पोळवाडी येथील आंबेशेत परिसरातील भरत भोगले यांचा 12 गुंठे क्षेत्रातील लागणीचा ऊस तसेच त्यातील मका पीक काल रात्री गव्यांच्या कळपानं फस्त केले. शेताभोवती असलेले तार कुंपण तोडून गव्याच्या कळपानं ऊस तसेच मका ही पिके अक्षरशः उद्ध्वस्त केली. या घटनेत भरत भोगले यांचे सुमारे 20,000 रुपयांचं नुकसान झालं आहे. याच परिसरातील बाबुराव भोगले यांच्या खोडवा ऊस पिकाचं देखील गव्यांनी प्रचंड नुकसान केलं आहे. पोळवाडी येथील शेती क्षेत्रात गव्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली ऊस, मका व अन्य पिके गव्यांचे कळप रात्री शेतात घुसून फस्त करत असल्यामुळं शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कळीत होत आहे. वन विभागानं गवे जंगल आदिवासातच थांबावेत यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अन्यथा पोळवाडी येथील शेतकऱ्यांचा वन विभागाच्या कार्यालयावर मोर्चा करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी भरत भोगले यांनी दिला. नमस्कार, मी भरत भोगले, पोळवाडी गावचा शेतकरी. आंबशेत हे आंबशेत म्हणून माझं शेत आहे. त्यात ऊस आणि मका होता. त्या मका आणि ऊस गव्यानी काल रात्री पूर्णपणे खाऊन भुईसपाट सगळं केलं. भुईसपाट सगळं केलं. तर ह्या बाबीत आज इथल्या पोळवाडी बरेच शेतकऱ्यांच्या असं खाऊन खाल्लेलं आहे सगळं आणि लोकांचे नुकसान झालेलं आहे. तर माझं लय तोटा झाला, यात भयानक तोटा झाला आहे. याला औषध टॉनिक मारून खात घालून हे पाणी सगळं पावलं सगळं काबाड कष्ट करून काय फुकट सगळं उपयोगाचं नाही. काय वन विभागानं ह्या गव्यांचा बंदोबस्त ह्या वन विभाग जंगल जे आहे ह्या जंगलातच राहण्याचा बंदोबस्त केला पाहिजे. नाही जर बंदोबस्त केला तर आम्ही पोळवाडीचे शेतकरी वन खात्यावर मोर्चे आणण्याची आम्ही तयारी करणार आहे बघा.